दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। रजनीकांत उर्फ राजू चंद्रकांत शंके वय 35 वर्ष राहणार न्यू लक्ष्मी चाळ देगाव रोड सोलापूर या तरुणाची एका महिलेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी सोलापूर येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। यातील आरोपी रजनीकांत हा या महिलेच्या घरालगतच्या भागात राहण्यास होता। या महिलेवर तो एकतर्फी प्रेम करत होता। 31 ऑक्टोबर 2019 रोजी ही महिला दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर पडली असता आरोपीनं तिला यशनगर भागात नेऊन गळा दाबून तिचा खून केला अशा आशयाची फिर्याद मयताच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती। त्यावर गुन्हा नोंदवून आरोपीला 7 नोव्हेंबर 2019 रोजी अटक झाली। यामध्ये पोलीस निरीक्षक SD माने यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं। या खटल्याची सुनावणी सरकार पक्षाने एकूण 14 साक्षीदार तपासले। त्यामध्ये मयताचे नातेवाईक, पंच, डॉक्टर, पोलीस अधिकारी, लॉज व्यवस्थापक आदींच्या महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या। खुनाचा गुन्हा केल्याबद्दल भक्कम पुरावा असल्याने आरोपीला दोषी ठरवण्यात यावं अशी सरकार पक्षाने मागणी केली होती। याउलट आरोपीचे वकील ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना आरोपी आणि मयत यांच्यामध्ये कोणतंही भांडण वितुष्ट नव्हतं, त्यामुळे त्या महिलेस जीवे मारण्याचा आरोपीचा हेतू असू शकत नाही आणि प्रत्यक्ष घटना पाहणारा कुणीही साक्षीदार नाही। स्वतंत्र साक्षीदार कुणीही घटनेबाबत सांगत नाही। जे पुरावे उपलब्ध आहेत असे सरकार पक्षाचं म्हणणं आहे ते पुरावे भक्कम आणि फक्त आरोपीनेच गुन्हा केल्याचा निष्कर्ष काढण्याइतपत पुरेसे नाहीत। या केसमध्ये शरद सारडा विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाने एका केसमधील उल्लेख केलेली 5 तत्व यामध्येही सदर खटला सिद्ध होत नाही। त्यामुळे आरोपी विरुद्धचा गुन्हा साबित होऊ शकत नाही। त्यामुळे आरोपीला निर्दोष मुक्त करावं असा युक्तिवाद त्यांनी केला। हा युक्तिवाद विचारात घेऊन सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट स्वप्नील सरवदे, ॲडव्होकेट पौर्णिमा शंके, ॲडव्होकेट विनीत गायकवाड, ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये, ॲडव्होकेट आदित्य आदोने यांनी काम पाहिलं, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।